आता बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा असून येत्या 8 दिवसांमध्ये तो घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय। राहुल गांधींनी देशभरातील मतदार यादीतील गैरप्रकार समोर आणलाय असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंचा मुंबईचा रंग बदलण्याचा डाव असल्याचा निशाणा मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय। तुम्ही प्रत्येक मतदार यादी पहिली निवडणूक आयोगाकडे जाऊन मतदार यादी घ्या। प्रत्येक बूथ प्रमुखाला मी आता कंपल्सरी सांगणार तुझ्या खिशात मतदार यादी असलीच पाहिजे। आणि येता जाता नुसतं बघ काय वसंतराव तुमचं काय नाव, तुमच्या घरात किती, तुमच्याकडे काय नवीन मतदार आहेत, तुमच्याकडचे कोणी बाहेर गेलेले हे तपासू शकत नाही आपण। आता जे राहुल गांधींनी शोधलं आपण सुद्धा ते शोधतोय। एक 8-10 दिवसामध्ये आपण त्याचं मुंबईमध्ये जे झाले ते तुम्हाला दाखवणार आहे। मतांच्या लांगुली चालनाकरता स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता उद्धव ठाकरे करत आहेत। ह्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका आहे आणि ज्या प्रकारे पश्चिमी देशातली काही शहरं त्यांचा रंग बदललाय तसा मुंबई शहराचाही रंग बदलू शकतो आणि त्या रंग बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरेंचा सिंहाचा वाटा आहे। कुठल्याही प्रकारची निवडणूक ही लोकप्रतिनिधी निवडण्याची निवडणूक असते आणि अशा प्रकारे पहिली जमीन कब्जा होते, त्याच्यानंतर त्याच्यावर इल्लीगल कन्स्ट्रक्शन होतं। इल्लीगल कन्स्ट्रक्शन झाल्यावरती त्या ठिकाणी बाहेरचे लोक येऊन बसवले जातात, त्यांची आधार कार्ड तयार केली जातात, वोटर कार्ड तयार केली जातात आणि त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो आणि त्यामुळे मुंबईकरांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे। दरम्यान मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार असाही विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केलाय। सातत्यानं सर्वे होत असतात। भाजपची ज्या पद्धतीचं एक संघटन आहे तिथे मला वाटतं भाजप सतत इलेक्शन मोडमध्ये असतंच, सज्ज असतंच। सध्या तुमचे सर्वेस काय सांगताय मुंबई महापालिकेबद्दल, काय आकडे आहेत? असं आहे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा लोकांच्या दारामध्ये जातो, तोच आमचा सगळ्यात मोठा सर्वे असतो आणि या सर्वेच्या आधारावरती जो मुंबई शहराचा पल्स किंवा मुंबई शहराची सेंटिमेंट जी आम्हाला कळलेली आहे ती अशी आहे की 150 पेक्षा जास्त जागा महायुती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जिंकेल। मुंबईकर 150 पेक्षा जास्त वॉर्डांमध्ये आम्हाला आशीर्वाद देतील आणि महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता होईल।